हॅलो राज. हां बोल. अरे तू आहेस कुठे? कधीपासून तुला फोन ट्राय करते. अगं पण काय झालं? हे बघ, तू जिथे कुठे असशील तिथून ताबडतोब घरी परत ये. काय झालं नीट सांग ना. अरे इथे खूप मोठा प्रॉब्लेम झालाय राज. ओके येतोय. उशीर होईल पण येतोय. ओके, कम सून, बाय. दादा, काय रे, एवढ्या रात्री इथे काय करतोयस? काही टेन्शन आहे का? नाही ग, सहजच बसलो होतो विचार करत. अरे नवीन लग्न झालंय तुमचं, अशा वेळी तू आत असला पाहिजे. बाहेर काय करतोयस? आणि तसंही उद्या गोव्याला जायची तयारी करायची आहे ना. चल उठ, वाजल्यात बघ किती. चल, गुड नाईट, बाय. गुड नाईट. वैदही आपलं लग्न झालंय. तुझा अजूनही माझ्यावर विश्वास नाही आहे? मला थोडा वेळ हवाय. मी पाहिलं आणि ब्रेकअपच करून टाकलाय आता. व्हॉट? हो. तू असा कसा वागला तुझ्या बरोबर? मी कधी एक्सपेक्ट पण केलं नव्हतं की तो माझ्याशी असा वागेल. हे बघ, तू शांत हो. ही डझंट डिझर्व यू. पण माझं प्रेम होतं त्याच्यावर अमेय. तू शांत हो. हे बघ, तू घाबरू नकोस. तू शांत हो प्लीज. प्लीज, यू हॅव टू मूव्ह ऑन. वैदई, वैदई ऐक. वैदई, हे बघ, ती फक्त माझी बेस्ट फ्रेंड आहे. तिचं ब्रेकअप झालं आणि मी तिला समजवत होतो, अजून काही नाही. अच्छा, मग 2 दिवसाआधी तू तिच्याबरोबर बँडस्टँडला काय करत होतास? अगं असं काय करतेस? आम्ही एकाच प्रोजेक्टमध्ये काम करतोय आणि कॉलेज प्रोजेक्टसाठी आम्ही एकत्र होतो, बस. तू अजून किती खोटं बोलणार आहेस? मी तुला खोटं का बोलू? मला याआधी खूप लोकांनी सांगितलेलं तुझ्याबद्दल, पण मी कधीच विश्वास ठेवला नव्हता. एक्झॅक्टली, तुझा हाच प्रॉब्लेम आहे. तुझा माझ्यावर विश्वासच नाहीये. दुसरे काय बोलतात ना त्याच्यावर तू विश्वास ठेवतेस. मला यापुढे तुझ्याकडून काहीही ऐकायचं नाहीये. मला ब्रेकअप हवंय. तुला ब्रेकअप हवंय ना? मग जा ना.
झालं? हे बघ, खूप मोठा प्रॉब्लेम झालाय. वैदेहीला आधीच आपल्यावर डाऊट होता आणि काल तुला समजवताना हक केलेलं पाहिलं. जाम वाटच लागली. ओ माय गॉड. म्हणून तू तिथून अचानक निघून गेलास? मग आता काय? काल ती म्हणत होती मला ब्रेकअप हवंय आणि रागाच्या भरात मी तिला बोललो चल करूया ब्रेकअप. अगं पण तसं नाहीये. आय रिअली लव्ह हर. आता माझा फोन पण घेत नाहीये. ए तू काम कर ना, तू तिच्याशी बोल. मी तिच्याशी बोलू? वेळ लागलाय का? अरे तुला माहिती आहे अमेय, ती ऑलरेडी माझ्यावर खार खाते. तुला वाटतं ती माझं ऐकून घेईल? अमेय तू एक काम कर, तू थोडे दिवस थांब, तिचा राग शांत होऊ दे, मग तिच्याशी बोलायला जा, मग तिची समजूत घाल. टेन्शन नको घेऊस, सगळं नीट होईल. ती नक्की ऐकेल. ऐक ना मी काय बोलतोय ते. वैदेही तू माझं ऐक ना. वैदेही आपला एवढा छोटा इश्यू होता, तू एवढा मोठा का करतेयस? वैदेही तू ऐक ना. वैदेही तू ऐकून तरी घे. वैदेही एवढा छोटा इश्यू होता, तू याचा मोठा इश्यू का बनवतेस? मी तुला लास्ट टाइम सांगते, मला तुझ्यासारख्या मुलाबरोबर रिलेशनशिप ठेवण्यात काही एक इंटरेस्ट नाही. वैदेही प्लीज प्लीज माझं ऐकून घे मी काय बोलतोय. हे बघ, तुला पाहिजे ना तर मी तिच्याशी मैत्री तोडतो. प्लीज पण तू अशी वागू नकोस. प्लीज मी तुझे हात जोडतो. वैदेही मी असं काय करू की तुझा माझ्या प्रेमावर विश्वास बसेल? तू माझ्यासाठी काही करू नकोस. जे काय करायचं ना ते फक्त तू स्वतःसाठी कर. आयुष्यात चांगला सेटल आणि हे माझ्या मागे मागे फिरणं बंद कर. वैदेही पण मी माझा निर्णय बदलणार नाहीये. वैदेही प्लीज. गुड बाय. ऑल द बेस्ट. रुचिता काय म्हणतेस? हाय अमेय, कशी आहेस? कसा गुड. आहेस? तू कशी आहेस? मी पण मस्त. बोल. बाय द वे मला तुला एक गुड न्यूज द्यायची होती. एक मिनिट, लेट मी गेस. तुझा आणि वैदेहीचा पॅचअप झाला राईट? नाही ते आत्ता तरी होणं थोडं शक्य नाही आता, पण लग्न केलं तर तिच्याशीच. हो बाबा हो, माहिती आहे मला हे सगळं. आणि मीही देवाकडे हीच प्रार्थना करीन की तुझं आणि वैदेहीचं लवकरात लवकर पॅचअप व्हावं. हे सगळं सोड, गुड न्यूज तर सांग. येस, मी WITCM मध्ये नोकरीला लागलो इन HR. व्हॉट? WITCM? हो. HR? हो. ग्रेट यार. नुसतं बोलून चालणार नाही हा, पार्टी पाहिजे मला. ऑफकोर्स. फर्स्टला मी जॉईन करतोय आणि मग पगार झाला की पार्टी. आय Sure. प्रॉमिस. पण आता मला जाऊ दे, आता जरा लेट होतंय. ओके. ऑलराईट, लवकरच भेटूया. टेक केअर. Bye. सी यू. बाय. हाय. हाय. वैदेही. हाय. हाय. कशी आहेस? मी छान आहे. तू कशी आहेस? मी पण ठीक. मग येऊ मी? हां. मला तुला एक विचारायचं होतं. हां बोल ना. अमेय भेटला होता, विचारत होता तुझ्याबद्दल. वैदेही आजही तो तुझी वाट बघतोय. अगं अजून किती दिवस असं वागणार आहेस तू? रुचिता, तू आमच्यामध्ये न पडलेला बरं. ओके, येते मी. अगं वैदेही. हॅलो. हो रुचिता. अरे कुठे आहेस अमेय तू? वळ पाठी. अरे कार मध्ये. कुठे? कार मध्ये? मागे वळ ना. हॅलो. हाय रुचिता, कशी आहेस? कसा आहेस? मजेत. मी मजेत. होतास कुठे एवढे दिवस? किती दिवसांनी भेटतो आपण माहितीये तुला? दिवस काय वर्षांनी भेटतोय आपण. नो कॉल, नो कॉन्टॅक्ट. हा हो, आयुष्यात एवढा बिझी होतो की स्वतःसाठी वेळ मिळाला नाही. मी बरं आहे. तू कशी आहेस? मी पण मजेत. ए तू घरी चल. नाही नको. रुचिता, तुला वैदेही भेटली का? म्हणजे दिसली का कुठे? म्हणजे घोडा अजूनही तिथे चढलाय तर. अमेय, इतका छान सेटल झालायस
एक सांगू, तू दुसरी चांगली मुलगी शोध, नक्की भेटेल तुला कोणीतरी. तुला माहिती ना मी तिच्यावर किती प्रेम करतो ते. पण तिला त्याची कदर आहे का रे? असू दे. हे बघ आता सगळं सेट झालंय. तूच सांग ना मी काय करते. जर ती अशी ऐकणार नसेल ना, तर आपल्याकडे एकच पर्याय आहे. तू तू तुझी ही सगळी स्टोरी आहे ना तिच्या बाबांना जाऊन सांग. आय थिंक ते नक्की तुला हेल्प करतील. घेतलं सगळं? हो, सगळं राहिले ना घेतलं. बघ नाही नाही तर परत काय सगळं विसरशील. घेतलं. ते सुट्टे पैसे घेत. हे घ्या. थँक्यू. इट्स ओके. काय हवंय मॅडम तुम्हाला? हे वैदेही. हाय वैदेही. हाय. मयूर, ही वैदेही आमच्या समोरच्या कॉलनीत राहते. ओके ओके. आणि वैदेही हा मयूर, हाय. माझा होणारा नवरा. ओ हाय. हॅलो. नाईस टू या मीट यू. सेम इयर. इन्व्हिटेशन द्यायला मी घरी येईनच. नक्की आहे बरं का? नक्की ये लग्नाला. येस. हो. चला निघूया आपण. हो. चल येतो बाय. हॅलो. ओ हे हवं होतं. हां, एक सेकंड. काका तुम्ही काळजी करू नका. मी तुम्हाला प्रॉमिस करतो की आयुष्यात पुन्हा कधीही मी वैदेहीला हर्ट होऊ देणार नाही. बाबा हे घ्या ज्यूस. बाबा ज्यूस. थांब जरा. हं? बस. मला तुझ्याशी थोडंसं बोलायचं आहे. अर्थात तुला वेळ असेल तर. वेळ म्हणजे? बोला ना, काय झालं? कसं काय गेलं तुझा आजचा दिवस? ऑफिस वगैरे मस्त? पण तुम्ही असं कशाला विचारताय? म्हणजे तुम्हाला काही बोलायचं आहे का? मी आज संध्याकाळी तुला एका मुलाबरोबर फिरताना बघितलं. तुला वाटत असेल तर सांग मला, कोण आहे तो, काय करतो, नाव काय त्याचं? कुठे पाहिलं तुम्ही मला? हां, MG रोडवर. MG रोडवर. किती वाजता? 5, 5:15, 5:30च्या सुमारास. हो, हं, 5:30. हं. बाबा मी ऑफिसमधून 6 वाजता सुटते. आणि नेमकं कोणाला पाहिलं होतं तुम्ही? तसे माझं कोणी बॉयफ्रेंड वगैरे कोणी नाही आहे. नक्की नाही ना? नाही. पण तुम्ही का असं विचारताय? आम्ही येऊन भेटला मला. तू ओळखतेस ना त्याला? किती वर्ष ओळखतेस त्याला? 5 वर्ष, 7 महिने, 14 दिवस. बाबा चांगला आहे मुलगा. छान बोलला माझ्याशी. डिसेंट आहे, वेल सेटल्ड आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तो इतकी वर्ष तुझ्यासाठी थांबलाय. तुझे इतर अनेक मित्र आहेत, त्यातले कोणी थांबलेत तुझ्यासाठी कधी? शिवाय त्याचं तुझ्यावरती प्रेम आहे. त्यांनी ते सिद्ध केलंय. तेव्हा मला वाटतं तुला जर लग्न करायचं असेल तर तू त्याच्याशी करावंस. अर्थात निर्णय तुझा आहे. आणि वैदू, यापुढे या विषयावरती तेव्हाच चर्चा होईल जेव्हा तू तुझा निर्णय फायनल करशील. बाबा महत्वाचं काम आहे, मला जावंच लागेल. जा जा, ती मुसीबत यायच्या आत जा आणि लवकर परत ये. असा गेलो आणि असा आलो. अरे अभय, अरे बाबा कुठे चाललास तू? काय चाललंय तुझं? आई ऑफिसमध्ये अर्जंट काम आहे, मी तासाभरात आलो. अरे काय मूर्खपणा आहे हा.
काय झालं? ती उशीर केलास. ऑफिस मधला मित्र लेट आला म्हणून मला जरा वेट करावं लागलं. आता आई म्हणते जाऊ नका. का? काय झालं? काहीही झालेलं नाहीये. मी एकदा बोलले ना, नाही जायचं म्हणजे नाही जायचं बस. अगं पण का? हे बघ अमय, आज अमावस्या आहे. तुला काही कळतंय का रे? आता संध्याकाळ झालीये, रात्रीचा प्रवास करायचा नाही. अरे काय बोलते मी? बाबांकडे बघू नकोस, माझ्याशी बोल. आई, एकतर 4 दिवसाची सुट्टी मिळाली आणि अमावस्या बिमावस्या काही नसतं, कळलं? मी तयार होऊन येतो, तू रेडी राहा. अरे अमय, अरे ऐक ना माझं. अहो तुम्ही तरी या. अरे काय चाललंय काय तुमचं? अहो बाहेर पाऊस पडतोय आणि कुठे पाठवताय या पोराला? ए वैदेही, अगं माझं ऐक ना माझं. हा पोरगा ना माझं काय ऐकूनच घेणार नाहीये. वाव, किती छान पाऊस पडतोय. जाताना तुम्ही दोघं सावकाश जा आणि तिथून माझ्यासाठी काहीतरी घेऊन या. अहो तुम्हाला सांगून कसं कळत नाहीये? काहीतरी समजावा तुमच्या मुलाला. अहो पाऊस केवढा पडतोय, संध्याकाळ झाली आहे आणि या पावसाला नेमका या वर्षी लवकर यायचं होतं. आई प्लीज, आता बोला काहीतरी. काय बोलू? मी कधी बोलतो का? मग आता बोला. रोज असंच होतं. हे बघा, सगळं आहे ना, त्यांची मुलं लहानच असतात. तुम्हाला जरी तो मोठा असला ना तरी माझ्यासाठी तो लहानच आहे. आणि अगं हे वैदेही, अगं तू तरी काहीतरी समजाव याला. हा पोरगा माझं काही ऐकतच नाहीये. अरे बाबा, तू माझं काही ऐकायचं नाही कसं ठरवलेस का रे? एकदा पुन्हा विचार कर ना. तुम्ही उद्या सकाळी जा ना. आई तुझं झालं? आई बाबा, वैदेही ये. हा, सुखाचे राहा. हा, आणि हे बघ अमय, रात्री पित्रीचं इकडे तिकडे फिरू नकोस. हा, सगळा प्रवास सकाळी करा. आणि हे बघ, हॅपी जर्नी. डावीकडून उजवीकडे मांजर गेला तर फार पुढे नेऊ नकोस ना गाडी. थांबव अमय. आणि तिकडे पोहोचलात की मला फोन कर. हा अमय. हा 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 हा. बाय. का जातोय हा मुलगा रात्रीचा? ऐकतोय कुठे माझं?